अशा प्रकारे आपण गणपतीच्या मंडपात आलो आहोत आणि समोर आपल्याला दिसतोय विजय असो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण चिंचपोकळीला उतरलो आहोत आणि आता आपण समोरच्या ब्रिजने जाणार आहोत राजाच्या दर्शनाला। समोर मंडप आहे, इथून आपल्याला मंडप दिसतं। दोन लाईनी आहेत, ही आहे चरण दर्शन आणि आम्ही चाललो आहोत मुखदर्शनाच्या लाईनीला। 2 मिनिटं थांबा तुम्हाला चिंतामणी। आज तिसरा दिवस आहे आणि खूप गर्दी आहे। समोर दिसते ती चरण दर्शन आणि आपण आहोत मुखदर्शनाच्या लाईनीला। अशा प्रकारे आपण गणपतीच्या मंडपात आलो आहोत आणि समोर आपल्याला दिसतोय विजय असो। आता आपण आहोत राजा तेजुकायाच्या मंडपासमोर आणि आपण या गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत। चला मग जाऊया आपण दर्शन घ्यायला। आता आपण चाललो आहोत राजाच्या मंडपाच्या दिशेने। हे बघा, आता हे एंट्रन्स आहे आणि इथून आपण चाललो आहोत। हे बघा, यावेळची थीम आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग। खूप छानसं असं मंदिर तयार केलंय, खरोखर वाखाणण्याजोगं आहे। आता मी लाईनीतून चाललो आहोत। लाईन खूप फार मोठी आहे, पण एक देवाच्या दर्शनासाठी जी आतुरता लागलेली असते त्याला काही तोड नाही। समोर चंद्राचं दर्शन होत आहे आणि आपण चाललो आहोत बाप्पाच्या दर्शनाला। आता आपण आलो आहोत काळा चौकीला आणि समोर आहे महागणपतीचं मंडपाचं प्रवेशद्वार। सिंगल लाइन
आता आपण आलो आहोत बदक चाळीतील गणेशोत्सव मंडळाकडे.